या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। स्त्री बीज तस्करी प्रकरणाच्या तपासाचा वेग आता अधिक वाढला। या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉक्टर अमोल पाटील अटकेत आहे, तर डॉक्टर वंदना पाटील अजूनही फरार आहे। त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर दाम्पत्याच्या मालमत्तांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। ठाणे महापालिका, नाशिक महापालिका, ठाणे ग्रामीण पोलीस यांच्या संयुक्त पथकाकडून डॉक्टर पाटील यांच्या घराची आणि संबंधित ठिकाणांची सखोल तपासणी केली जाणार आहे। नाशिकमधील काठेगल्ली परिसरात असलेल्या आनंद बंगल्यातूनही धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यामध्ये ढवळपुरी गावामध्ये अण्णासाहेब गुंजाळ महाराज या कीर्तनकार महाराजांना अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। यामध्ये ढवळपूरचं वातावरण बिघडलेलं आहे, ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत। अत्याचाराच्या निषेधासाठी गाव कडकडीत बंद ठेवून कीर्तनकाराच्या विरोधात आंदोलन करण्यात आला, निषेध करण्यात आला आणि त्याच्या फोटोला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आलं। अण्णासाहेब गुंजाळ महाराज या आरोपीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून हा निषेध व्यक्त केला। आरोपी नराधम महाराजला फाशीची शिक्षा व्हावी, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा, पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सुद्धा याबाबत मागणी केलेली आहे। बोरिवलीमध्ये भाजप नगरसेवकाची गुंडगिरी पाहायला मिळेल। नगरसेविका जिज्ञासा शहा यांनी दुकानामध्ये दादागिरी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। एका दुकानामध्ये घुसून दुकानातील सगळा माल फेकून दिल्याचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। दुकानामध्ये मंदिर होतं आणि तेव्हा चपला घालून त्याचे कार्यकर्ते सगळे आतमध्ये घुसले आणि एकच संताप या प्रकरणावर व्यक्त केला जातोय आणि याबाबत आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा सोशल मीडियामध्ये पाहायला मिळत आहेत। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पुण्यात कोयता गँगची दहशत पुन्हा एकदा पाहायला मिळते। पुण्यात कोयता गँगकडून एका तरुणाची हत्या करण्यात आली। हत्या प्रकरणी 3 आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात असून संध्याकाळच्या वेळेस सनस येथे पूर्ववैमनस्यातून करण काशी या तरुणाचा कोयत्यानं वार करून खून करण्यात आला। आठवड्यापूर्वी झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी करण काशी याच्यावर पाळत ठेवून त्याला मारण्यात आल्याचं म्हटलं जातं। याचा अधिक तपास सुरू आहे। काही अज्ञात सुरुवातीला 3 अनोळखी मुलांनी एका मुलाला मारहाण केल्याचा कॉल होता। पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी गेल्यानंतर व्हेरीफाय केल्यानंतर येथे जो मयत आहे मुलगा काशीद नावाचा, तो एक 18 वर्षाचा मुलगा आहे, तो धारी या भागातला राहणार आहे। त्याला त्याच्या मागे एक किरकोळ वाद झाला होता त्यांचा की 2-3 जानेवारी महिन्यामध्ये। यातील 3 जे निष्पन्न झालेले आहेत आरोपी ते सर्व ज्युव्हेनाइल्स आहेत आणि कालच रात्री त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन आज त्यांना ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डासमोर हजर केलं जाईल। सध्या एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। याच पार्श्वभूमीवर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। राज्य सरकारकडून पर्यायी इंधन म्हणून आता केरोसिन म्हणजेच रॉकेल पुन्हा उपलब्ध करून देण्याचा गंभीर विचार सुरू असल्याची माहिती मिळते। गॅसची कमतरता लक्षात घेता नागरिकांना पर्याय मिळावा यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो असे संकेत देण्यात आले। गरज भासल्यास सरकारी तेल कंपन्यांच्या पेट्रोल पंपावरूनही रॉकेल उपलब्ध करून देण्याची योजना आखली जाते। जागतिक परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर प्रभाव निर्माण झाला असून त्याचा परिणाम थेट गॅस उपलब्धतेवर होत असल्याचं सांगितलं जात आहे। याविषयी सातत्याने चर्चा सुरू आहे, तरीही पर्यायी उपाय म्हणून रॉकेल उपलब्ध करण्याची तयारी ठेवली जाते। महाराष्ट्रामध्ये पुन्हा रॉकेलचा वापर सुरू होणार का याकडे त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागलंय। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।